नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आणि या ग्रुप डी एक्सप्रेसमध्ये आपण रिझनिंग बघत आहोत. रिझनिंगमध्ये आपण दिशादर्शनचे 2 पार्ट ऑलरेडी बघितलेले आहेत. आज आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणारे आणि सावलीचे काही प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आपल्यासमोर आहोत की बघा की उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा आहे. तेथून तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशातून वळाला. तेथून पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंशातून वळाला. तेथून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 90 अंशातून वळाला. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? हा प्रश्न 18 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 3 मध्ये आपल्याला विचारलेला होता. तर बघा हे जे प्रश्न आहेत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणे किंवा पूर्वेकडे फिरणे, पश्चिमेकडे फिरणे, उजव्या हाताला फिरणे, डाव्या हाताला फिरणे, कोणामध्ये 45 अंश, 90 अंश, 135 अंश, 205 अंश. ठीक आहे, अशा प्रकारे हे जे कोण आहेत ना हे एकदम सोपी आहेत. यामधला हा जो प्रश्न आहे हा तुमचा फुकटचा मार्क आहे, लक्षात घ्या. म्हणजे दिशादर्शनमधले दोन्ही प्रश्न तुमचे फुकटचे मार्क असतील, पण हा एकदम सोपा प्रश्न आहे. तर हा प्रश्न बिलकुल चुकता कामा नये, काही सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे. तर त्यासाठी बघा आपली ही डायग्राम आहे रेग्युलरमध्ये. ही उत्तर दिशा आहे आणि ही ईशान्य दिशा आहे, या दोघांच्या मध्ये आहे. म्हणजे हा जो कोण आहे हा 45 अंशाचा आहे. ईशान्येपासून तर पूर्वेपर्यंत हा जो कोण आहे हा कितीचा अंशाचा आहे? 45. आणि उत्तर ते पूर्व हा जो कोण आहे हा किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे, कारण हा काटकोनसारखा आहे. परत इथून ते इथपर्यंत जर आलं तर 45 45 45 म्हणजे किती झाले? 135 अंश. परत इथून ते इथपर्यंत आलं तर हा अर्धवर्तुळासारखा दिसतो, म्हणजे हे किती झालं? 180 अंश. परत इकडे आलो 180 मध्ये 45 मिळवले, ठीक आहे, 235. परत इकडे आलो 180 235 मध्ये 45 मिळवले, 280 270. आणि त्यानंतर इकडे आलो परत इथपर्यंत आलो तर हे काय होईल? टोटल सर्कल तयार होईल. म्हणजे हे 360 अंशाचा कोण तयार करते पूर्ण जर फिरलो तर आपण ज्या ठिकाणावर फिरतो तिथूनपासून आपल्याला बघायचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे उमेश इथं आहे. ठीक आहे, आता तेथून तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशातून वळाला. बरोबर आहे. आता घड्याळाचा काटा आपला असा फिरतो, म्हणजे असा जाणार किती अंश? 90 अंश. म्हणजे बघा इथून तो इथपर्यंत झाला 45 अंश, इथून तो इथपर्यंत झाला 90 अंश. हा इथपर्यंत तो 90 अंशातून वळाला, इथपर्यंत आला. ठीक आहे, तेथून पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंशातून वळाला. म्हणजे आता इथं आलेला आहे, इथून तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने परत याच दिशेने किती अंश? 135 अंश. म्हणजे बघा हे 45 आणि हे 45 90 झाले, 90 मध्ये 45 झाले, हे झाले 135 अंश. इथपर्यंत तो आला, म्हणजे पूर्वेला आला. बरोबर आहे. 45 आणि 45 90 90 आणि 45 किती झाले? 135 अंश. पुढे काय म्हटलं? तेथून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 90 अंशातून वळाला. इझी आहे. आता या पूर्वेला आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आता उलटं यावं लागेल. किती? 90 अंश. म्हणजे इथून पासून परत तो हा 45 आणि हा 45 इथपर्यंत आला. म्हणजे सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे रे? ही कोणती दिशा आहे? उत्तर. तर त्याचे तोंड सध्या उत्तर दिशेला आहे. एवढं सोपी आपण सॉल्व करू शकतो. म्हणजे हा फुकटचा मार्क आहे, काहीच करायची यामध्ये गरज नाही आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न अशाच टाईपचे आपण बघणार आहोत. बघा दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे. विघ्नेश एका टेबलावर एका घड्याळाला अशा प्रकारे ठेवतो की सकाळी 9:15 वाजता तास काटा हा दक्षिणेकडे असेल, तर तेव्हा मिनिट काटा कोणत्या दिशेला असेल? एकदम सोपी प्रश्न आहे. RRB JEEला आला होता 1 जून 2019 मध्ये शिफ्ट 1 मध्ये. ठीक आहे, तर लक्षात घ्या एकदम सोपे प्रश्न आहे. सकाळी 9:15 वाजता. आता आपण रेग्युलर जर घड्याळ पाहिले तर इकडे आपला असतो 12, इकडे असतो 6, इकडे असतो 3 आणि इकडे असतो 9. आता 9:15 वाजता म्हणजे काय असते रे रेग्युलरमध्ये? हा तास काटा इकडे असेल छोटावाला आहे ना, आणि मिनिट काटा इकडे असेल. बरोबर आहे. पण त्यांनी काय म्हटलं की सकाळी 9:15 वाजता तास काटा काय गेला? दक्षिणेकडे गेला. कुठे गेला? दक्षिणेकडे गेला. म्हणजे लक्षात घ्या हा 9 जो आहे इकडे आला, हा 3 जो आहे इकडे गेला. म्हणजे आपण एक घर मागे येऊ राहिलो. बरोबर आहे. ठीक आहे, सपोज ही डायग्राम जर काढली, हा 9 इकडे आणि हा 3 इकडे आहे ना, हा 12 इकडे येईल आणि हा 6 इकडे येईल. बरोबर आहे. 3 6 9 12. ठीक आहे, म्हणजे हा बघा हा जो आहे तास काटा इकडे आहे, तर मिनिट काटा कुठं राहील? उत्तरेकडे.
वरची दिशा कोणती आहे? उत्तर. तर मिनिट काटा कुठं राहील? उत्तरेकडे. अशा तऱ्हेने एकदम सोपी उदाहरण हे होतं. लक्षात घ्या 9 इथं आहे ना, पण त्यांनी सकाळी 9:15 वाजता 9 इकडे गेला म्हणजे एक घर मागे आलं. इथला 9 इकडे आला म्हणून हा 6 इकडे गेला. ठीक आहे, हा 3 इकडे आला आहे ना, आणि हा 12 इकडे आला. म्हणजे असे एक एक घर हे मागे आले आहे ना, एक एक घर मागे आले. तेव्हा त्यांनी काय म्हटलं की 9 वाजता तो जो आहे तासकाटा इकडे दाखवत आहे, दक्षिण दिशा दाखवत आहे. बरोबर आहे, तासकाटा दक्षिणेकडे दाखवत आहेत 9 वाजता. म्हणजे हा 9 इकडे आहे आणि 3 त्याच्यावरती आहे दक्षिणेला. कारण 9:15 वाजता जे तासकाटा आणि मिनिट काटा आहे यांच्या दिशा काय असतात? विरुद्ध असतात. म्हणजे इथं सुद्धा त्यांच्या दिशा काय राहतील? विरुद्ध राहतील. म्हणजे इकडे 9 मध्ये असेल तर इकडे 3 मध्ये, म्हणजे इकडे दक्षिण दिशा असेल तर इकडे काय येईल? उत्तर दिशा. एवढा सोपी प्रश्न आपल्याला विचारलेला होता. तर याचं उत्तर काय होतं? उत्तर दिशा. तर आपला जो मिनिट काटा आहे तो कोणत्या दिशेला असेल? उत्तर दिशेला असेल. ठीक आहे, RRB JEEला विचारलेला होता, लक्षात घ्या. म्हणजे खूप सोपे प्रश्न आपल्याला दिशादर्शनचे पाहायला भेटतात. बघा RRB ग्रुप डी मध्ये आपण जे पहिल्या टाईपमध्ये म्हणजेच पहिल्या व्हिडिओमध्ये सेकंड नंबरचा जो पार्ट आहे आपला, त्यामध्ये जे व्हिडिओ घेतलेले आहेत तशाच टाईपचे प्रश्न विचारलेले आहेत. जेणेकरून आपण हे प्रश्न याच्यासाठी घेत आहे की जेणेकरून जर तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न दिशादर्शनचे विचारले तर तुम्हाला ते यायला पाहिजे. ठीक आहे, कारण बघा रेल्वेचं काही सांगता येत नाही. PYQ मधले प्रश्न ते घेईल तशाच टाईपचे असं काही नसते. त्यामुळे जे पण आपल्याला सिलेबस दिलेला आहे त्यामधले जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व करून त्याची प्रॅक्टिस करून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. तर आपण हे RRB JEEचे सुद्धा प्रश्न यामध्ये बघत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्याजवळ आहे. सुजाता एका बागेमध्ये पूर्व दिशेला तोंड करून उभी आहे. तेथून ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 अंशातून वळाली. तेथून पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 90 अंशातून वळाली. तेथून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंशातून वळाली. तर आता तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे? हा प्रश्न आपल्याला 24 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 3 मधल्या RRB ग्रुप डीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला होता. एकदम सोपे प्रश्न आहे. बघा काय म्हटलेलं आहे, सुजाता एका बागेमध्ये पूर्व दिशेला तोंड करून उभी आहे. म्हणजे सुजाता इथली इथं आहे. ठीक आहे, समजा ही सुजाता आहे. ओके, तेथून ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, बघा घड्याळाचा काटा असा फिरतो तर विरुद्ध दिशा म्हणजे अशी किती? 135 अंश. म्हणजे इथून तर इथपर्यंत झाले 90 आणि हे झाले 135 अंश. इथपर्यंत ती आली. ठीक आहे, तेथून पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 90 अंशातून वळाली. इथून परत घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे इकडे येईल. परत हे 45 आणि 45 90, बरोबर आहे, इथं आली. ठीक आहे, तेथून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंशातून वळाली. आता बघा इथून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे आता उलटं जावं लागेल. तर इथून 45 अंश म्हणजे इथपर्यंत आहे ना, हे एवढं अंतर काय आहे? 45 अंशाचं. म्हणजे सध्या तिचे तोंड इथं आली. म्हणजे सध्या तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. म्हणजे याचं उत्तर काय होतं? पश्चिम. एकदम सोपे प्रश्न आहेत हे तर प्रत्येकाला आलेच पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर बघा एक प्रश्न तुमच्या बोर्डवरती आहे. कल्पित दक्षिणेकडे तोंड करून बागेत उभा आहे. त्यानंतर त्याने घड्याळाच्या दिशेने प्रत्येकी 45 अंशाची 2 सलग वळणे घेतली. त्यानंतर त्याने काही अंशाचे 3रे वळण घेतले. त्यानंतर आता त्याचे तोंड आग्नेय दिशेकडे आहे. तर त्याने आता किती अंशात आणि कोणत्या दिशेने 3रे वळण घेतले? हा प्रश्न आपल्याला विचारला होता 23 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 3 मध्ये. ठीक आहे, तर बघा कल्पित दक्षिणेकडे तोंड करून बागेत उभा आहे. या दक्षिण दिशेला समजा कल्पित हा बागेत उभा आहे. नंतर त्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने प्रत्येकी 45 अंशाची 2 सलग वळणे घेतली. म्हणजे घड्याळाचा काटा असा फिरतो म्हणून इथून 45 अंशामध्ये इथं आला, हा पहिलं वळण. नंतर दुसरं 45 अंशामध्ये इथं आला, हे दुसरं वळण. म्हणजे तो कुठं आला? आता पश्चिमेला आला. तिथून त्यांनी काय म्हटलं? नंतर त्याने काही अंशाचे 3रे वळण घेतले. त्यानंतर आता त्याचे तोंड आग्नेय दिशेकडे आहे. आता बघा त्याने काही अंशाचं एक 3रं वळण घेतलं म्हणजे हे 45 अंशाचं पहिलं आणि दुसरं वळण, बरोबर. तर आता त्याने काही अंशाचं 3रं वळण घेतलं तेव्हा तो आता कुठं आला? आग्नेयला आला. काय आला? आग्नेयला आलेला आहे. ठीक आहे, तर त्यांनी काय म्हटलं? तर त्याने आता किती अंशात आणि कोणत्या दिशेने 3रे वळण घेतले असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा या पश्चिमेकडून जर आपण असं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आलो तर हे 45 अंश, हे 45 अंश आणि हे 45 अंश, तेव्हा आपण इथून येतो, बरोबर आहे. आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर आलो तर इकडून सुद्धा आपण इकडे येतो, बरोबर आहे.
पण लक्षात घ्या, अशा प्रकारे तुम्हाला जर विचारलेलं आहे तर जिथून आपला कोन जवळ येतो तिथून जनरली घ्यायचा आहे. म्हणजे सामान्यपणे जिथून हा पश्चिमेकडून आग्नेय दिशा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने गेलो तरच जवळ येते आणि इकडून जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेलो तर ते लांब येते. मग मी काय केलं, या पश्चिमेकडून 45 अंश हे पहिलं वळण घेतलं, परत या नैऋत्येकडून 45 हे दुसरं वळण घेतलं आणि दक्षिणेकडून 45 अंश हे तिसरं वळण घेतलं. म्हणजे 45 45 45 आपण किती अंश वळालो रे, 135 अंश वळालो. आणि कशा दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. तर त्याने काय म्हटलं, तर त्याने आता किती अंशात, म्हणजे किती अंशात, 135 अंशात. आणि कोणत्या दिशेने, कोणत्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 अंशामध्ये तो वळाला, तेव्हा तो कोणत्या दिशेला आला, आग्नेय दिशेला आला. ठीक आहे, हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, समजलं काय सांगायचं आहे मला. तर जर अशा प्रकारचा प्रश्न असेल तर तिथून पासून जवळची दिशा बघा, पश्चिमपासून आग्नेय जर पाहिलं तर ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जवळ येते आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर पाहिलं तर ती लांब येते. म्हणून आपण पश्चिमेपासून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने घेतलं तर हे 45 आणि हे 45 आणि हे 45 म्हणजे टोटल 135 अंश आपण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरलो, तेव्हा आपल्याला या गोष्टी समजल्या. ठीक आहे, बघा आपला आता भाग 4 आपल्याला घ्यावा लागेल, कारण आज वेळ माझ्याजवळ कमी आहे. ठीक आहे, आज तेवढं टायमिंग आपल्याजवळ नाही आहे आणि घरीसुद्धा दुसरे कामं आहेत, त्यामुळे पाठ 4 आपण घेणार आहोत. पाठ 4मध्ये आपण शीर्षासनाचे आणि सावलीवरचे प्रश्न क्लिअर करून टाकू. तर लक्षात घ्या, शीर्षासन आणि सावलीवरचे प्रश्न RRB ग्रुप डीला विचारलेले नाही आहेत, पण रेल्वे ग्रुप डीचा आपल्याला किंवा रेल्वे बोर्डाचे जी पेपर काढणारी कमिटी असते त्यांचं आपल्याला काही सांगता नाही येत, त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारचे प्रश्न घेणे गरजेचे आहेत. तर पाठ 4मध्ये आपण सावली आणि शीर्षासनाचे प्रश्न बघणार आहोत आणि दिशादर्शन हा टॉपिक क्लिअर करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.